माझा जन्म इथला, माझं जन्मगाव हे, शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून मी नावलौकिक कमवला. विचारांचा वारसा सांगत असताना सांगू इच्छितो की गोरगरीब जनता जी आहे आणि झेडपीचं जे निवडणूक आहे गणघाटातलं, देवाभाऊंना आणि त्या ठिकाणी वाघमारे साहेब आयुक्त यांना एक विनंती करतो. आज कर्नाटक राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक होती, तर हे गोरगरीब जनता, शेतकरी बांधव भगिनी, आमच्या मतदार यांची निवडणूक जर आता तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या, 5 तारखेला आहे ना, तुम्ही उमेदवार फोडून नेताय का रात्री? बॅलेट पेपर छापायला किती खर्च लागतो? जे उमेदवार फोडून नेले होते त्याच्यापेक्षा फार कमी खर्चामध्ये या ठिकाणी तुमचे बॅलेट पेपर येतील. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की तुमचं जनतेवरती प्रेम आहे. ह्याच्या पलीकडे मी काय सांगणार आहे? आणि मी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे, कुणाच्याही गोंधळीनं पाणी मी पित नाही. मी पाणी पाजतो लोकांना आणि पाणी पाणी करायला लावतो. हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना माहिती आहे. अशा शिवछत्रपतींच्या वैचारिक वारस सांगणाऱ्या डॉक्टर अभिजित बिचुकले यांचं एकच सांगणं आहे, तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका. आणि जनतेला माझा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मनुष्य म्हणून मतदानाचा अधिकार दिला, तुम्ही गुलाम आहात का मनुष्य आहात? सतरंजा उचलायचं बंद करा. पण साताऱ्यात तर भाजप विरुद्ध शिंदेगड दिसतोय, काय सांगाल? मला हे बालपणी आम्ही खेळ खेळायचो ना, प्लॅस्टिक बॉल क्रिकेट, तेव्हा सुद्धा एवढं आम्ही जनतेला फसवत नव्हतो. आम्ही आमच्या डावासाठी मारामाऱ्या करायचो 2 गटात. आम्ही सख्खे भाऊ खेळायचो तेव्हा, त्याचे 6 गडी, माझे 6 गडी. एकनाथराव, देवाभाऊ, अहो किती जनतेला गंडवाल. वरती शासन तुमचं, खाली तुम्ही अजित पवारांची तिकडं फार लायकी काढताय पुण्यामध्ये आणि परत त्यांना शासनात उपमुख्यमंत्री ठेवताय. अजितदादा, मला तुम्हाला विचारायचं आहे, मी सुद्धा तुमच्या विरोधात राहिलो पण माझी जीभ कधीही घसरली नाही. काय चाललंय? पवार साहेबांच्या पुतण्याला एवढ्या शिव्या पडतात, काय चाललंय हे? एक लक्षात ठेवा अजितदादा, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, डॉक्टर अभिजित बिचुकले यांचा आदर्श घ्या. कुणाच्याही दारात मी जात नाही. तुमच्या त्या भ्रष्टाचाराच्या नावाखाली भाजप तुम्हाला आतल्या हाताने हाणतंय, कसं सहन करता तुम्ही? माझे आदर्श घ्या अजितदादा, यू आर माय लवली ब्रदर. काल उदयनराजेंना भाजपच्या बैठकीत निघून जावं लागलं, काय सांगाल ह्या गोष्टीकडे कसं बघताय? उदयनराजे, तुम्ही आमचे थोरले बंधू आहात. काय चाललंय ह्या देशात? देवाभाऊ तुम्हाला मालक म्हणतात आणि भाजपनं तुम्हाला काय केले ते तुम्हीच माझ्या सातारच्या जनतेला सांगा. तुम्ही कोण आहात?